हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल सगळीकडे चिबूड दिसतं आहे, चिबूडचं झाड दिसतं आहे. तर आजचा आपला टॉपिक पण तोच आहे. सो कोकणात बऱ्याच ठिकाणी काकड्या, चिबूड, भाज्या, बरंच भेंडी वगैरे, भेंडा असेल सगळं लावलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की आपणसुद्धा इथे चिबूड लावल्या आहे. उन्हाळी आहे, पावसाळी आहे, पण आता पावसाळ्यात बऱ्यापैकी फळभाज्या, भाज्या वगैरे लावल्या जातात. त्यामधलाच आपला एक चिबूड आहे. सो त्याआधी चिबडाविषयी सांगण्याआधी मला एक काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे. सो ही आहे तोंडली, ही तोंडलीची वेल आहे. तुम्ही बघू शकता हिची ना पानं अशी खुरटलेली आहेत, हे बघा अशी खाल्लेली आहेत. तर याचं कारण एकच आहे, ते म्हणजे गोगलगाय. तुम्हाला गोगलगाय माहिती असेल, पावसाळ्यातच ती जास्त आढळते. तर गोगलगायने बघू शकता तुम्ही सगळी पानं ना खुरटली आहेत, म्हणजे खाऊन टाकले. ते बघा, ते एक आहे. परत बऱ्याच ठिकाणी आहे, तर वरती मी मला नंतर गेल्यावर दाखवते. हे बघा ह्याच्यावर केवढा मोठा मोठा आहे बघा. सो असंच आहे, प्रत्येक जीव कशा ना कशावर तरी अवलंबून आहे. जसं आपण आहोत तसं या आपल्या धर्तीवर जेवढे प्राणी आहेत, पशु आहेत, सगळे ते कशा ना कशावर तरी अवलंबून आहेत. जसं की हे गोगलगाय, गोगलगायचं खाणं म्हणजेच पानं आहेत. म्हणजे जी कोणतीही पानं असू दे ती पूर्ण खाते. हे बघू शकता तुम्ही बघा, ही गोगलगाय. अशा बऱ्याच आहेत वरपर्यंत, मी नंतर दाखवते तुम्हाला. सो आपला आहे हा चिबूड, आणि तुम्ही बघू शकता हे आहे चिबडाचं वेल. तुम्ही बघू शकता बघा, लांब लचक कुठपर्यंत गेलं आहे बघा. हे बघा सगळीकडे पसरलं आहे. आणि चिबूड आणि काकडी अशा आहेत ना, त्या वेली खूप मोठ्या होतात, म्हणजे त्यांना खूप जागा लागतो. तसं कोकणामध्ये ना चिबूड वगैरे आणि काकड्या तर काय अशा उंचावरती सोडल्या जातात शिऱ्या वगैरे लावून. पण चिबूड आहे ना, असं नाचणीमध्ये वगैरे आधी जेव्हा नाचणी पेरली जाते ना, तेव्हा चिबडाच्या बिया वगैरे टाकल्या जातात आणि चिबूड असं होतो चांगला. सो इथे तुम्ही पण बघू शकताय बघा, चिबूड लावलेलं आहे. आणि आता फुलंसुद्धा आली आहेत. आणि जेव्हा भात कापणी असते ना, तेव्हाच त्या पिरियडमध्ये चांगले पिकलेले असं पिकतात चिबूड. आणि भात कापणीमध्ये खूप गरमी वगैरे असते, आणि त्या गरमीमध्ये तुम्ही चिबूडसुद्धा खाऊ शकता. सो हा बेनिफिट आहे, म्हणजे तो थंड आहे चिबूड. सो तुम्ही साखर लावून, दही वगैरे लावून खाऊ शकता. सो चिबूड खूप चांगलं लागतो आणि पौष्टिक पण आहे. हे बघा केवढं कुठपर्यंत गेलं बघू शकता तुम्ही. सो मी फुलं दाखवते, फुलंसुद्धा आली आहेत. सो ही बघा, ही फुलं आहेत. सो कुठली जी फळांना जेव्हा फुलं येतात, म्हणजे भोपळा, म्हणजे फळभाज्यांना भोपळा असेल, दुधी असेल, काकडी असेल, परत चिबूड असेल, त्यांना ना ही पहिली फुलं येतात. म्हणजे त्यांना काही अशी फळं नाही आहेत, म्हणजे ही पहिली स्टार्टिंगची फुलं असतात. आणि त्याच्यानंतर जी येतात ना, ते फळं घेऊन येतात. जसं काकडीचं आहे, चिबडाचं आहे, तसंच फळ घेऊन येतात. मी तुम्हाला तो पण व्हिडिओ टाकेन. अजून फुलं ही नॉर्मलवाली आहेत, ती वाली फुलं अजून नाही आली आहेत. पण ही नॉर्मल फुलं आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही फळझाडं घेतलीत ना, म्हणजे आता मी म्हटल्याप्रमाणे चिबूड असेल, काकडी असेल, तर त्यांना पहिली ना अशी स्टार्टिंगची वेगळी फुलं येतात. म्हणजे ही फुलं धरत नाहीत, आणि जी धरणारी असतात ती नंतर येतात. सो असं प्रत्येक ह्याचं आहे. बघा कुठपर्यंत गेले बघा हे. सो हिला आपण खाली टाकूया. आणि काकडी आणि चिबूडचं कसं माहिती आहे, तुम्ही जसं त्यांना सोडाल ना, जसे तुम्ही वेली त्यांना ठेवाल ना, तशा त्या वाढत जातात सगळीकडे. बघा कुठपर्यंत गेले, हे बघा. सो आता हा महिना गेल्यानंतर पुढच्या महिन्यात आपल्या चिबडावरती जी फुलं आहेत ती वेगळी येतील. फळं घेऊन येतात तशीच फुलं येतील. आणि आत्ता जी फुलं आली ती नॉर्मल आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे जसं मगाशी तिथे दाखवलं तसं बघा, ही जी फुलं दिसतात ना तुम्हाला, ही नॉर्मल आहेत. ही पहिली स्टार्टिंगची फुलं येतात, आणि त्याच्यानंतर जी फुलं येतात ती फळं घेऊन येतात. जसं भोपळा पण येतो ना, भोपळ्याला आधी पण नॉर्मल फुलं येतात, येलो कलरमध्येच येतात. आणि नंतर जी फळं, नंतर जे फुल येतं ते डायरेक्ट फळ घेऊनच येते. दुधीचं पण तसंच आहे, काकडी, दुधी, परत आपलं चिबूड असंच येतं सगळ्यांना. अशीच पहिली साधी फुलं येतात, आणि त्याच्यानंतर ती फळं घेऊन ती वाली फुलं येतात. सो 2 स्टेज आहेत फुलांमध्ये पण. तर तुम्ही बघू शकता किती लांबलचक झालं आहे. आणि खूप लागले तर खूप भरपूर लागतात. आणि आत्ता तर म्हणजे उन्हाळी पण करतात. म्हणजे पावसाच्या आधीची स्टेज आहे उन्हाळा. सो उन्हाळ्यात ना आधीच रोपं तयार करतात. जे ब्राह्मण लोकं वगैरे असतात ना, किंवा ज्यांचं जी लोकं हे करून विकतात, ज्यांचा धंदा आहे, ते लोकं आधीच करतात सगळं. म्हणजे ही झाडं आधीच लावतात, आणि आत्ताच्या स्टेजला ती चांगली तयार होतात, फळं वगैरे येतात. म्हणजेच चिबूड, काकड्या आता विकायला सर्रास दिसतात. तुम्ही आता गणपती गौरीमध्ये तुम्ही सगळे मुंबईकरी गावाला येताना तुम्हाला दिसेलच. प्रत्येक म्हणजे रस्त्यावरती कोकणात एंटर केलं की तुम्हाला दिसेलच की काकड्या कोणतरी विकायला बसले, कोणतरी चिबूड विकायला बसले, परत पडवळ, अशा भाज्या, फळभाज्या सगळ्या विकायला बसलेल्या असतात.
आणि कोकणात त्याची प्राईज 40-50 रुपये. जसं जर मोठा असेल म्हणजे साईजनुसार असतं. मोठा असेल चांगला तर त्याची प्राईज जास्ती असते. जरा छोटा असेल तर त्याची थोडी कमी. सो असं कोकणात असतं. आणि आपण पण स्वतःची जर जमीन असेल स्वतःच्या जमिनीत पण करू शकतो. हे बघा इथे लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि खूप मजा येते कारण की हे फुल ऑर्गॅनिक म्हणजे आपल्या जमिनीत केलेलं फळ आहे ते उगवलेलं आहे आणि त्याचा आपल्याला आनंद काहीतरी वेगळाच असतो. सो हे खूप ऑर्गॅनिक आणि कसली फवारणी नाही, कोणती खतं नाही किंवा काय नाही, एकदम ऑर्गॅनिक आहे. आणि मस्त लागतात म्हणजे चिबूड तर एक नंबर लागतं साखरेसोबत. परत तुम्ही दही पण काही लोकं वापरतात म्हणजे काही लोकं दही पण खातात. सो दही लावून पण तुम्ही खाऊ शकता, पण साखर लावून पण खाऊ शकता किंवा काही लोकं असेच पण खाऊ शकता. आणि खूप चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जेव्हा आमच्याकडे म्हणजे आता कोकणामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच भात कापणीच्या वेळी तर काकड्या, चिबूड असे खाल्लेच जातात. कारण की खूप म्हणजे ऊन तर असतं आणि खूप गरमी होते आणि हे ते थंड फळ आहेत म्हणजे चिबूड आणि काकडी. त्याच्यामध्ये पाण्याचं जास्ती प्रमाणात काय म्हणतात पाणी जास्ती प्रमाणात असतं त्याच्यात. तर त्याच्यामुळे आपल्याला पण फ्रेश ठेवतं आणि आपल्या शरीरासाठी पण खूप उपयुक्त आहे. आणि त्याच्यामुळे भात कापणीमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान आहे किंवा आता हे लवकर लावलं तर लवकरही लागतील. पण आता काय आता 2 महिनेच राहिले आहेत. सो नोव्हेंबर-डिसेंबर तर काय जवळच आल्या आहेत. ते तयार होतात आणि त्या दरम्यान आहे भात कापणीच्या दरम्यान ते फळं खाल्ली जातात. सो काकडी आणि चिबूड तुम्ही बघू शकता बघा. आणि तुम्ही बघू शकता ही आता ना परत ह्याच्यावरती पुढची काय म्हणतात पालवी फुटली ही तुम्ही बघू शकता छोटी-छोटी पानं आहेत. सो पालवी फुटली. सो अशा बऱ्याच ठिकाणी कुठे-कुठे बघा गेले. वेली बघा केवढ्या झाल्यात मोठ्या-मोठ्या. सो कोकणात यायचं असेल तर आत्ता हा सीझन आहे. सो येऊ शकता तुम्ही. आता काकडं तर काय बऱ्यापैकी सगळ्यांच्या दारी लागल्याच असतील. कोकणात आलात की तुम्हाला प्रत्येकाच्या घराच्या इथे असे मांडव दिसतील काकड्यांचे. पडवळ, भोपळा, दुधी हे दिसतील तुम्हाला. सो आता काकड्या पण तयार झाल्याच आहेत. सो आस्वाद घ्यायला कोकणात नक्की या. आता गणपती पण जवळ आले आहेत. सो असंच चिबडाविषयी मला सांगायचं होतं. हे मी सांगितलं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि ठीक आहे आता तुम्ही जर नसाल काकडी चिबूड लावले तर तुम्ही नेक्स्ट टाईम पण लावूच शकता नेक्स्ट सीझनला पावसाळ्यात. तुम्ही लावू शकता आणि बिया वगैरे मिळतात, कुठेही मिळतात. एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे कोकणात कसं असतं, आता ह्या बिया वगैरे काय प्रत्येक वेळी दुकानात जाऊन घेऊन नाही येत लोकं. तर काय करतात, जेव्हा कुठलीही काकडी असेल, चिबूड असेल, भोपळा असेल, ते एखादं दुसरं ना झाडावरती तसंच ठेवतात जून होईपर्यंत. म्हणजे ती वेल पूर्ण सुकेपर्यंत तसंच ठेवतात. तर का? ते हेच कारण असतं की त्यातून बिया काढून त्या बिया ठेवल्या जातात नेक्स्ट सीझनला परत चिबूड, काकडी लावण्यासाठी. सो असं केलं जातं कोकणामध्ये. ही पद्धत आहे की जर एखाद दुसरा ठेवतात असा चिबूड, काकडी आणि त्यानंतर मग ती पिकली पूर्ण की त्यातून बिया काढून त्या सुकवल्या जातात आणि नेक्स्ट सीझनला त्या परत लावल्या जातो. असं कोकणामध्ये प्रकार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आत्ता मी इथे थांबते. तोपर्यंत बाय बाय. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.